आणि दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगसाठी आता तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। कुलाबा, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातल्या 18 वाहनतळांसाठी नवीन नियम लागू झालेत। इथे दुचाकी वाहन उभं करण्यासाठी पूर्वी तासाला 5 तर 4 चाकीसाठी 20 रुपये द्यावे लागायचे। नवीन धोरणानुसार आता दुचाकीसाठी तासाला 15 तर 4 चाकीसाठी 60 रुपये मोजावे लागतील। तासाहून अधिक काळ वाहन उभं राहिल्यास प्रति तास 5च्या पटीत पैसे द्यावे लागतील। याशिवाय निवासी इमारतीबाहेर पार्किंगसाठी दिवसा 3,960 रुपये तर रात्रीच्या वेळी पार्किंगसाठी 1,980 रुपये मोजावे लागतील। विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी शिवसेनेनं दरवाढीचं धोरण रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता सत्ता आल्यावर सेनेला या आश्वासनाचा विसर पडलेला दिसतोय। आने वाले लोग होते हैं पार्क करते हैं तो 1-1 घंटे 5-5 रुपये तो बहुत हो जाता है वो लोग के लिए भी। मतलब अगर 8 घंटा पार्क किया तो 40 रुपया एक्स्ट्रा भरना पड़ता है। मतलब इट्स नॉट फीजेबल फॉर अ कॉमन मैन। मला कळत नाही का मी या टुरिस्ट वाहनाचे हप्ते भरू काय 1 तासासाठी पार्किंगला 60 रुपये पे करू। दिवसभरात आम्ही नाही करून 8-10 तास गाडी चालवतो तेव्हा कुठे आमची रोजीरोटी सुटते। जर असंच जर चालत राहिलं तर आम्ही कसं काय म्हणजे सर्व्हाइव्ह करणार या मुंबईमध्ये।